पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक. ज्योती मल्होत्राप्रमाणेच यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश. पाकिस्तानी अधिकारी दानिश भारतीय इन्फ्लुएन्सर्सच्या संपर्कात होता. ज्योती मल्होत्राच्या चौकशीनंतर माहिती उजेडात. ज्योतीच्या फोनमध्ये आढळले पाकिस्तानी नंबर. व्हिसासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं. अटक करण्यात आलेला हेर तारीफची चौकशीत कबुली. भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचाही जबाब. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्तानी हल्ल्याचा कट. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं डाव उधळून लावला. पाकिस्ताननं अजून सिंदूरचं विक्राळ रूप पाहिलंच नाही. भारतीय लष्करानं ठणकावलं. ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानला कुठलीही सूचना दिली नाही. राहुल गांधींच्या आरोपांवर परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण. युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा. अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल. तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलारांचं प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती कोरोना काळापेक्षाही गंभीर. 90% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. पर्यटनावर पोट अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका. भारताचा बांगलादेशला मोठा दणका. बांगलादेशमध्ये निर्यातीसह काही वस्तूंच्या आयातीवर भारताकडून बंदी. बांगलादेशचं कोट्यवधींचं नुकसान. शेतकरी कर्जावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बँक अधिकाऱ्यांवर संतापले. सिबिल स्कोअर मागू नका हे स्पष्ट सांगून देखील तुम्ही लोक ऐकत नाही. फडणवीसांनी खडसावलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून मकोका लावलेल्या गुंडाला पक्षात प्रवेश. अजित पवार कारवाई करणार का याकडे लक्ष. पुण्यातल्या कोंढवा भागात 13 वर्षांच्या मुलाला इनोव्हा कारनं उडवलं. निवृत्ती किसवे या मुलाचा जागीच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.